स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. तर चला मित्र सुरू करूया आपला प्रश्नोत्तर सीरीजचा भाग 8वा. मित्र व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्याला विनंती करू इच्छितो की ज्या विद्यार्थ्याने पहिलेचे 7 पार्ट पाहिले असतील त्यांना इथं आय बटनवर त्याची लिंक मी शेअर करत आहे. तिथे जाऊन त्यांनी सगळे 7 व्हिडिओ बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा 8वा व्हिडिओ सुरू करायचा आहे. कारण की जर आपण पहिलेचे व्हिडिओ बघितले नाही तर आपल्या डोक्यात हा व्हिडिओ लक्षात येणार नाही. ठीक आहे मित्र, चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्र व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्याला अजून एक विनंती करू इच्छितो की आपल्याला आपले 70% सबस्क्रायबर हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. ते नुसतं व्हिडिओ बघत आहेत. आम्ही इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो पण ते त्याला सबस्क्राईब करत नाही आहेत. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. याच्यात आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. की आपण जर या चॅनलला सबस्क्राईब कराल नाही तर माझे येणारे जे पार्ट्स आहेत पुढचे त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे आपलं याच्यात खूप मोठं नुकसान होईल. त्यामुळे नक्की आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. याला काही हलक्यात घ्यायची नाही गोष्ट सबस्क्रिप्शनला. आपल्याला सबस्क्राईब करायचं चॅनलला जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. नाहीतर आपण काय पेपरपर्यंत आपल्याला महत्त्वाचे प्रश्नाचे जे PYQ आहेत ते मिळणारच नाही. त्याच्यामुळे काय होईल, आपलं नुकसान होईल. तर मित्रो चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रो हा बघा आपला आहे पहिला प्रश्न. इथे काय विचारलं बघा, प्रसार माध्यमे व बाजारपेठेतील त्यांची कामगिरी व त्यांचे निर्देशांक. इथे आपले पूर्ण जे आपले प्रसार माध्यम आहे दिलेले आहेत आणि इथे त्यांचे निर्देशांक दिलेले आहेत. मित्रो वृत्तपत्र त्याच्या निर्देशांक काय असतो, तो वितरण किती वितरण झालं याच्यावरती त्याचा स्कोअर ठरतो की तो टॉपवरती आहे की खाली आहे. चित्रपटामध्ये तसंच असते. चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन झालं, त्याच्यावर चित्रपट हिट झाला की फ्लॉप झाला हे कळते. त्या दूरचित्रवाणीचं कसं असते, तिथे TRP असते. तर TRP म्हणजे TVT, याला पण TRPचा एक शॉर्ट फॉर्म आहे. तर TVT मधून त्याचं कॅल्क्युलेशन होते की TVT किती आहे, त्याच्यावरती दूरचित्रवाणीचं हिट आहे की फ्लॉप आहे ठरते. पण रेडिओचं हे ROD नसते. तर हे याचं उत्तर चुकीचं आहे मित्रो. तर ऑप्शन क्रमांक D जे आहे हे चुकीचं ऑप्शन आहे मित्रो. ठीक आहे मित्रो, बघूया पुढील प्रश्न. FM रेडिओच्या संदर्भात FMचा आपण FM प्रत्येकजण ऐकलं असेल, कधीतरी लहानपणी तरी आपण ऐकलंच असेल. FMचा फुल फॉर्म विचारलेला, तर फुल फॉर्म आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. मित्रो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हाच याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक B हे बरोबर आहे. मित्रो बघूया पुढील प्रश्न. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेले असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते. तर मित्रो ते ऑप्शन क्रमांक B हे बरोबर आहे. शिक्षकाच्या संज्ञापन प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवण्यास जास्त अधिकार मिळतो. आपले सगळे विद्यार्थी आपल्याकडे तोंड करून बसलेले असल्यामुळे आपलं तोंड त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला सर्व विद्यार्थ्यांवरती आपल्याला एकदम उत्कृष्ट प्रकारे नियंत्रण ठेवता येते. त्याच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा तोंड मागं आहे, तो मागं तोंड करून जर बसला असेल तर मागं तो बोलेल. आपल्याला समजणारच नाही विद्यार्थी कोणता बोलत आहे. त्याच्यामुळे जर आपल्याकडे त्याचा तोंड असेल तर तो बोलत आहे, तो तिचे हावभाव काय करत आहे हे आपल्याला दिसेल आणि त्याच्यामुळे आपल्याला वर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकार भेटेल. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. मित्र हा प्रश्न आपल्यासाठी आहे, याचं उत्तर मी देणार नाही आहे. याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्र बघू, एकदम सोपी प्रश्न आहे. कोणी पण लहान मुलाला जर विचारलं तर त्याचं उत्तर तो देऊ शकेल. तर आपल्याला याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंच आहे मित्र. तर नक्की या प्रश्नाचं उत्तर द्या. खालीलपैकी कोणता भाषाविषयक कौशल्य नाही. डबल सांगतो, खालीलपैकी कोणते भाषाविषयक कौशल्य नाही या शब्दाकडे लक्ष असू द्या. ऑप्शन क्रमांक A आहे वक्तृत्व, ऑप्शन क्रमांक B आहे वाचन करणे, ऑप्शन क्रमांक C आहे विचार करणे आणि ऑप्शन क्रमांक D आहे लेखन करणे. तर भाषाविषयक कौशल्य कोणतं नाही आहे हे आपल्याला याच्या ऑप्शनमधून सांगायचं आहे. तर मित्र याचं कमेंट बॉक्समध्ये आपण उत्तर द्या. त्याचं योग्य उत्तर मी आपल्याला उद्या कमेंट बॉक्समध्येच देईल. तर मित्र नक्की याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया पुढील प्रश्न. हा आपला पुढील प्रश्न आहे की याच्यात ऑड मॅन आउट असा प्रश्न विचारलेला आहे की हे 4 दिलेले याच्यात ऑड मॅन कोणता. तर बघा लिंक्डइन, मायस्पेस आणि फेसबुक या तिन्ही गोष्टी ह्या सोशल मीडिया आहेत. म्हणजे इथं आपल्याला सगळे मित्र वगैरे बनवता येते. आणि जीमेल जे आहे हे आपलं प्रायव्हेट अकाउंट असते जीमेलचं, त्याच्यावरती आपल्याला ईमेल येते. त्याच्यामुळे याच्यातलं ऑड मॅन कोणता आहे तर त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक B म्हणजे जीमेल हे ऑड मॅन आहे. म्हणजे याच्यातलं कुठलाही न बसणारा घटक कोणता आहे तर तो आहे जीमेल. न बसणारा घटक इथे विचारला आहे तर तो जीमेल आहे. ठीक आहे मित्र, आपल्या लक्षात आलं असेल. बघूया पुढील प्रश्न. इंटरनेटच्या संदर्भात URL, बघा तुम्ही बघितलं असेल URL आपल्याला कुठल्या वेबसाईटवर जायचं असेल तर URL देतात ते आपल्याला एक. तर त्याचा फुल फॉर्म विचारला आहे. तर त्याचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. URL असते प्रत्येकाचं. म्हणजे आपण कुठून जर आपण एखादी वेबसाईट google.com ओपन केली तर आपला एक URL बनतो. URL म्हणजे काय असते तर आपण कुठे आहे याचं लोकेशन, रिसोर्सचं लोकेशन या URL मुळे ट्रॅक होते. त्याच्यामुळे आपण सेफली इंटरनेट वापरू शकतो. म्हणून URL चा फुल फॉर्म जो होतो युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर असा याचा फुल फॉर्म होतो. त्याच्यामुळे आपण सेफली इंटरनेट ब्राउज करू शकतो आणि आपण कुठे आहोत याचं लोकेशन आपल्याला माहीत, म्हणजे समोरच्या व्यक्तीला माहीत पडू शकते. म्हणजे त्याला कोणाला जर समजा काही कंप्लेंट वगैरे केली कोणी पोलीस कंप्लेंट तर त्याला माहीत पडू शकतो. म्हणजे त्यावर चुकीच्या गोष्टीवरती URL मुळे आळा बसतो.
ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. संख्यात्मक तथ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विशेष करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर ते SPSS हे सॉफ्टवेअर असते. याच्यात स्टॅटिस्टिक्सच्या वरती जे म्हणजे ज्याच्यात कॅल्क्युलेशन असतात, हे स्टॅटिस्टिक्सचं सगळं काम हे SPSS मध्ये होते मित्र. ठीक आहे, बघूया पुढील प्रश्न. हे आता हे तुमच्या जेव्हा तुम्ही PhD कराल पुढे जाऊन, जेव्हा तुम्ही प्राध्यापक लागाल पुढे जाऊन PhD कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की SPSSचा काय म्हणजे यूज आहे. तर बघा इथं पुढचा प्रश्न विचारलेला आहे की जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा पश्चिम घाट कोणत्या राज्यात पसरलेला आहे? म्हणजे कुठला? तर सह्याद्री पर्वतरांगा. तर ते कुठल्या प्रदेशात पसरलेलं आहे? तर ते महाराष्ट्रापासून खाली कर्नाटक केरळपर्यंत पसरलं आहे. म्हणजे गोवा पण त्याच्यात एक येतो, यांनी गोवा ॲड नाही केलं. बघा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ अशी ती एक पूर्ण स्ट्रेट लाईन आहे आपल्या याला लागून, वरतून ती येते आणि खाली ते केरळपर्यंत जाते. तर ही जी आहे ही पश्चिम घाट आहे, जे इतक्या 3-4 राज्यामध्ये पसरले आहे. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ. यात गोवा दिले नाही पण ते गोवामध्ये पण आहे. ठीक आहे मित्र, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर आहे. गोवाशीच सांगायचं की पुढच्या जर असा प्रश्न विचारला आणि तिथं गोवा ऑप्शन आला तुम्ही कन्फ्यूज व्हाल. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता पुढचं पण तिथे माझ्या ज्ञानात जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारच्या वर्गीकरणात केला जातो? म्हणजे दवाखान्यातील कचरा हा कशात मोडतो? तो अघातक, सडलेला खत की पेट घेणारा कचरा? नाही मित्र, तो घातक कचऱ्यामध्ये मोडतो. कारण की जर एखादी सुई जे एखाद्या बिमार व्यक्तीला टोचली असेल आणि ती सुई जर चुकून आपल्या टोचल्या गेली तर आपलं जीवन बर्बाद होऊ शकते किंवा आपल्याला पण ती बिमारी होऊ शकते. त्याच्यामुळे याला अतिघातक किंवा घातक याच्यात टाकलेला आहे. बायो हेझार्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर बायो हेझार्डमध्ये हा दवाखान्याचा कचरा टाकलेला आहे मित्रो, घनकचरा कायद्याच्या अंतर्गत. ठीक आहे मित्रो, बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो? तर तो आहे मित्रो सल्फर ऑक्साईड ऑफ नायट्रोजन. याच्यामुळे सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन याच्यामुळे ही जी आम्ल वर्षा होते ही मित्रो वर्षा या 2 केमिकलच्या मिश्रणामुळे होते. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढील प्रश्न. हा प्रश्न पण खूप सोपी आहे. याचं उत्तर पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं मित्रो, मी देणार नाही. खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? साप, बेडूक, हरिंगी, कोल्हा. याचं उत्तर एकदम लहान मुलाला जरी सांगितलं तुम्ही देऊ शकते. तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया पुढील प्रश्न. मित्रो मजाक करत नाही, हे प्रश्न सेट विभागाचे PYQ आहेत. तुम्ही जर सेट विभागाची वेबसाईट उघडून बघितलं त्याच्यात हे प्रश्न विचारलेले आहेत. मी काही तुम्हाला मनानं असे 5-6 प्रश्न विचारत नाही आहेत. सेट विभागाचे प्रश्न विचारले आहेत. होऊ शकते तुम्हाला पण असा प्रश्न या 2024च्या एक्झाममध्ये येईल तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी. पुष्कळशा विद्यार्थ्यांना याचं पण उत्तर बेडूक म्हणून दिलेलं आहे मित्रो, लक्षात घ्या गोष्ट. त्याच्यामुळे हे पण कन्फ्युजिंग होऊ शकते. जेव्हा तुम्ही पेपर देता तेव्हा तुम्हाला सोपी प्रश्न पण खूप कठीण होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला असे सोपी प्रश्न सोडवायची पण प्रॅक्टिस असायला पाहिजे. म्हणून हा प्रश्न मी घेतलेला आहे याच्यात. ठीक आहे मित्रो, हा सेटचा PYQ आहे. त्याच्यामुळे असं काही त्याला हलक्यात घेऊ नका. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जेच्या वापराविषयी लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? तर मित्रो ती आहे अणु ऊर्जेबद्दल. कारण की तुम्ही फुकुशिमाचा एखादा ऐकलं असेल तुम्ही, आता जर इंटरनॅशनल न्यूज कव्हर करत असाल तर फुकुशिमा अणुभट्टीमध्ये स्फोट झाला होता. त्याच्यामुळे लाखो लोकांचा जीव गेला आणि कितीतरी हेक्टर जमीन याचं नुकसान झालं. तर ते फुकुशिमा कशाचा प्लॅन्ट होता? तो प्लॅन्ट होता अणुऊर्जेचा. आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकांमध्ये आता भीती उसरलेली आहे. तुम्ही बघितलं असेल आता तर आपल्या कोकण किनारपट्टीला पण अणुऊर्जा प्रकल्प येणार होता, पण त्याचा मोठ्या प्रमाणात तिच्या स्थानिक लोकांनी विरोध केला. त्याच्यामुळे तो प्रकल्प तिथं चालू शकू राहिला का? नाही. त्यामुळे लोकांच्या मनात अणुऊर्जेबद्दल मोठ्या प्रमाणात भीती आहे. कारण की त्याच्यात जर स्फोट झाला तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ठीक आहे मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अणुऊर्जा. बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती संस्था ही उच्च शिक्षणाचे नियमन करते? तर ती आहे UGC, युनियन ग्रँड कमिशन. ही त्याचं सगळ्या गोष्टीचं नियंत्रण बघते. तर ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर आहे. बघूया पुढील प्रश्न. इथं काय विचारलंय बघा. उच्च शिक्षणातील शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाच्या जबाबदारी खालील कोणती संस्था घेते? तर ती आहे UGC SASC. मित्र हो, ही संस्था आपल्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी घेते मित्र, कोणाची? शिक्षकांच्या. ठीक आहे मित्र, इथं आपले या सिरीजचे म्हणजे 8व्या भागाचे PYQ संपलेले आहेत. तर मित्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचा आहे. मित्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.